चलो मॅच स्टार्ट करायची आहे. न्यू मैच यहां पर देखने के लिए मिलेगा सतीश स्ट्राइकर्स वर्सेस बीबीएस. सतीश स्ट्राइकर्स वर्सेस बीबीएस. बीबीएस एग्रेसिव शूटर्स. ये दोनों टीमों के बीच में ये मुकाबला देखने को मिलेगा. और दो सलामी बल्लेबाज ओपनिंग बैटर्स राहुल बांगर और नॉन स्ट्राइक एंड पर विनय मेहरा. ये दोनों बल्लेबाज अभी बल्लेबाजी करने के लिए उतरते हुए. पहली गेंद लेकर गेंदबाज तैयार. विवेक चौहान बॉलिंग मार्क पर. ये भी कलवा का गेंदबाज गेंदबाजी मार्ग पर तैयार होते हुए गेंदबाजी करने के लिए. सामने राहुल बांगर. रनवे रिदम में थोड़ा सा यहां पर थोड़ा सा चूकते हुए. फिर से एक बार गेंदबाज तैयार. राइट आर्म ओवर द विकेट से. रिवर्स शॉट खेलने का प्रयास पहली गेंद पर, लेकिन यहां पर होते हुए असफल. और पहले ही आता हुआ यहां पर डॉट बॉल. 4 ओवर का मैच और उसकी शुरुआत डॉट बॉल से होते हुए. इनिंग की शुरुआत यहां पर डॉट बॉल से होते हुए. रिवर्स खेलने का प्रयास था. रिवर्स खेलने का प्रयास, लेकिन यहां पर चूकते हुए बल्लेबाज राहुल बांगर. फिर से एक बार तेज तरार गेंद यहां पर विकेट कीपर से. यहां पर गेंद छूटी हुई और यहां पर वाइड के साथ 1 रन ऐड होगा. मतलब अब यहां से स्कोर बोर्ड चलना स्टार्ट होगा. 1 बॉल 2 रन की यहां पर स्टार्ट लेते हुए बैटिंग करने वाला टीम सतीश स्ट्राइकर्स. और बैटिंग के लिए तैयार विनय मेहरा. सामने विवेक चौहान. पहली गेंद उठाकर खेलने का प्रयास. यहां पर अच्छा क्लासिक कवर ड्राइव 4 रन के लिए. युवराज सिंह स्टैंड में. डीजे पर डॉट बॉल डाला तो था विवेक जी ने. विनय मेहरा द बिग मैन इन. पहली गेंद पर चौके के साथ खाता खोलते हुए. और फिर से एक बार यहां पर लेग की दिशा में लेग ग्लांस करते हुए 4 रन और ऐड होंगे यहां से. डीजे फिर से एक बार यहां पर, लेकिन इस बार फील्डर मौजूद, जिसके चलते 1 ही रन मिलेगा. और इस 1 रन के साथ टीम का कुल स्कोर आगे जाते हुए दिखेगा 11 रन के ऊपर. अच्छी यहां पर संभली हुई शुरुआत. बहुत अच्छी शुरुआत यहां पर कहनी पड़ेगी बैटिंग करते वक्त ये सतीश स्ट्राइकर की टीम. और ये पुल यहां पर करने का प्रयास. डीप में फील्डर नीलेश निंबालकर एक ही एक्शन में गेंद को उठाकर फेंकेंगे. तब तक 1 रन कंप्लीट. दूसरी रन यहां पर नहीं कंप्लीट करेंगे. 1 ही रन से संतुष्ट. और इस 1 रन के साथ 12 के ऊपर जाते हुए ये स्कोर कार्ड. इस ओवर का आखिरी गेंद शेष.
आखिरी गेंद शेष, 12 रन, 5 गेंदे। अच्छी खासी बल्लेबाजी की है अब तक यहां पर बल्लेबाजी करने वाली टीम ने। आखिरी गेंद लेकर विवेक चौहान तैयार, सामने बल्लेबाजी करने के लिए विनय मेहरा। ये बल्लेबाज बल्लेबाजी करेंगे आखिरी गेंद के ऊपर। विवेक चौहान राइट आर्म ओवर द विकेट से, और ये फुल टॉस बॉल, एज लग के यहां पर पीछे जाएगी गेंद, दन 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 करते हुए 4 रन। डीजे एक ओव्हरची समाप्ती, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर आहे 16 रन। एकही विकेट अजूनपर्यंत गमावलेला नाहीये। सतीश स्ट्रायकरची टीम खूप चांगली बॅटिंग करताना दिसतीये पहिल्या ओव्हर नंतर। आता गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज गौतम पाटील, मॅन फ्रॉम विरार नारिंगी। वसई विरारचा हा गोलंदाज ऑलराऊंडर प्लेयर आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करताना दिसेल आपल्याला। चला अंपायर थोड़ा मैच स्पीडअप करा प्लीज। गौतम जी, पहिला चेंडू घेऊन गौतम पाटील जी समोर खेळणार राहुल बांगर, राईट आर्म ओव्हर द विकेट, बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न, मात्र येतोय तो डॉट बॉल। आता मात्र राहुल बांगरजी थोडा प्रेशर फील करत असणार, कारण पहिला चेंडू खेळले होते पहिल्या ओव्हरचा आणि तो सुद्धा डॉट बॉल होता। दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू खेळले तो सुद्धा डॉट बॉल। पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट, गौतम पाटील टू राहुल बांगर, आणि आता मात्र फिल्डरच्या हातामध्ये चेंडू, होतीये मिसफील्ड, 1 रन कंप्लीट। दुसऱ्या रन साठी धावणार, दुसरी रन कंप्लीट, 2 रन्सने ते तिसरी रन साठी सुद्धा धावलेत। पाहायचंय काय होतंय, काय घडतंय बिघडतंय, आणि 3 रन कंप्लीट। दिवसा ढवळ्या रनांची चोरी करताना दिसत आहेत दोन्ही बॅट्समन विनय मेहरा आणि राहुल बांगर। 1 रन होती तिथे 3 रन घेत आहेत दोन्ही बॅट्समन। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गौतमजी तयार। थोडस आता क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करतात, फिल्डिंग मध्ये परिवर्तन करतात, फील्ड मध्ये परिवर्तन करताना दिसत आहेत। लेफ्टी बॅट्समन समोर आहे विनय मेहरा नावाचं, ज्याने पहिल्या ओव्हर मध्ये चांगली कॅपिटलाइज करून दिलं होतं स्कोरला। तोच विनय मेहरा आता स्ट्राईक एंडला बॅटिंग करण्यासाठी सज्ज। समोर गौतम पाटील, अकोल टप्प्याचा चेंडू, रिव्हर्स अस्त्र बाहेर काढला आणि या अस्त्राने दिल्या त्या 4 धावा। डीजे
गौतम पाटील. चिंगो चिंगो आता येतोय तो व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल तो 24 या आकड्यावरती. आता मात्र विचार करायला भाग पाडलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमला. सतीश स्ट्रायकर या टीमने एकही विकेट न गमावता 24 रन. खोलात टाकलेला चेंडू, यॉर्कर प्रकारचा चेंडू, येते ती एक धाव. आता मात्र कुठेतरी कमबॅक करणारा डिलिव्हरी टाकली गौतम पाटील जी यांनी. आता स्ट्राईक एंडला येत आहेत बॅटर राहुल बांगर. राहुल बांगरजी यांची सुद्धा फलंदाजी खूप चांगली आहे, मात्र आज थोडे तेवढी चांगली बॅटिंग आपल्याला दाखवू शकले नाही. आता पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतात, पायाची गोष्ट आहे. आता काय करतील? या षटकातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा सुपला शॉट केल्याचा प्रयत्न, एज लागून मिळतील 4 धावा. डीजे आणखीन एक जोरदार प्रहार राहुल बांगर याच्या बॅट मधून येईल तो जोरदार चौकार. डीजे हार्दिक हार्दिक स्वागत. पंढरपुरात पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, हे सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत. 2 ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 33 रन. बिना विकेटच्या नुकसानावरती खूपच चांगली, अतिशय सुंदर. एमोगोस फायटर्स आणि पृथ्वी 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण टॉस साठी या. एमोगोस फायटर्स चंदन गुप्ता आणि पृथ्वी 11 संदेश बोराडे या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय पुढील सामन्याचा टॉस करण्यासाठी आपल्याला यायचं आहे. एमोगोस फायटर पृथ्वी 11. योगेशजी यांनी पहिल्या चेंडूवरती वाईडने सुरुवात केलेली आहे. लोकेश मॅन फ्रॉम दादर. वाईट बॉल, अजून एक वाईट बॉल. प्रत्येक वाईट बॉल आता मात्र स्कोर वाढवताना दिसेल सतीश स्ट्रायकर या टीमचा, कारण 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 वर होता स्कोर कार्ड आणि आता 2 वाईड म्हणजे 35 रन. अकुल टप्प्याचा चेंडू, फुल पॉवरफुल सक्सेसफुल 6 रन. डीजे पुन्हा एकदा अकुल टप्प्याचा चेंडू, आणखीन एक
आणखीन एक मोठा षटकार विनय मेहरा यांच्या बॅट मधून डीजे. नागो भांडी घासूनची सागर, आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये विनयला आपण पाहिलं नव्हतं, मात्र आता ज्या फुल फ्लो ऑफ द बॅट आणि ज्या फ्लो मध्ये तो खेळतोय, ज्या पद्धतीने या इनिंगला पेस केलेला आहे, खरोखरच कौतुकास्पद. खूप सुंदर फलंदाजी करताना दिसत आहेत राजेशजी या मॅच मध्ये विनय मेहराजी. अशाच प्रकारची बॅटिंग त्यांच्याकडून अपेक्षित होती पहिल्या मॅच मध्ये सुद्धा, परंतु ती झाली नाही. त्याची आता मात्र भर करताना दिसत आहेत त्या बॅटिंग मध्ये विनय मेहराजी या मॅच मध्ये. फुल टॉस, लो फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र मिडल झाला नाही परफेक्ट. 1 रन आरामात दुसरी रन कंप्लीट करतील. 2 रनने टीमचा स्कोर वाढेल, तो जाऊन पोहोचेल तो 49 या आकड्यावरती. 49 नॉट आउट. अजूनही एकही विकेट गमावला नाहीये सतीश स्ट्रायकरच्या टीमने. आणि आता विनय मेहरा कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट, एक हाती किल्ला लढवताना दिसतोय. आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला, अजून एक लांब लांब उंच जातोय तो सिक्सर डीजे. चला मॅच बॉल आलेला आहे, मॅच बॉल आलेला आहे. या षटकाराने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 50 अप, 55 या आकड्यावरती. 55 धावा विदाउट लॉस. टीम सतीश स्ट्रायकर. या ओव्हरचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. लोकेश दादर एक्सप्रेस, आता दादर फास्ट ट्रेन सारखी बॉलिंग करावी लागेल लोकेश यांना. आणि आता थोडासा प्रेशर फील करत असताना अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न येतोय तो वाईट बॉल. या वाईट बॉलने टीमचा स्कोर 1 रनने अजून वाढेल, जाऊन पोहोचेल तर 56 या आकड्यावरती. या मॅच मध्ये अजूनही एकही विकेट डाऊन झालेला नाहीये सतीश स्ट्रायकर या टीमचा, आणि हीच चिंताजनक बात कॅप्टन साठी असेल. फुलटा चेंडू पुन्हा एकदा टोलावलाय, फिल्डर खाली, मात्र दर्शक 6 रन डीजे. या ओव्हरचा शेवटचा चेंडू. ओ हो, आता मात्र पायांवरती आदळणारा चेंडू येते ती 1 धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये, आणि ओव्हरची होतीये समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर आहे 63 रन्स विदाउट लॉस. टीम सतीश स्ट्रायकर्स. जी यांचं आगमन होतंय, त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. धीरजजी. आणि 3 ओव्हर नंतर 63 या धावसंख्येवरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय, आणि आजच्या दिवसामधला हा हायएस्ट स्कोर जातोय तो सतीश स्ट्रायकर या टीमच्या नावावरती. 63 रन्स. शेवटची ओव्हर घेऊन येत असताना निलेश पाटील, मॅन फ्रॉम ओवला ठाणे. मगाशी सागरजी बोललो होतो मी, पहिल्या मॅचला ते पराभूत झाले होते तेव्हा, की विनयजी आणि त्यांच्या संघाला त्यांचं पूर्ण आत्मपरीक्षण करायला पाहिजे पहिल्या मॅचमध्ये काय घडलंय ते, आणि त्यानंतर खूप छान प्लॅनिंगने कमबॅक केले. बघा 3 ओव्हरमध्ये 63,
What a shot out of the park. Another beautiful stroke. 6 धावा षटकार 69. आता मात्र गौतमजी येत आहेत काहीतरी कान मंत्र द्यायला निलेश पाटीलजी यांना, कारण 69 या आकड्यावरती स्कोअर पोहोचलाय. अजूनही या ओव्हरचे 5 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत केलंय या गोलंदाजाचं निलेश पाटीलजी यांचं. पहिल्या चेंडूवरती 6 धावा. अजूनही या ओव्हरचे 5 चेंडू शिल्लक. 5 चेंडूंचा थरार पाहण्यासाठी तयार रहा. विनय मेहरा ऑन स्ट्राईक, ज्याने पूर्ण मॅच मध्ये बॅटिंग केली आहे. पुन्हा एकदा पूल केलाय. येतील त्या 6 धावा डीजे. प्रत्येकांना विनंती करतो एकदा टाळ्यांचा गजर करूया. मॅग्निफिसंट इनिंग खेळताना दिसत आहेत विनय मेहराजी. 12 चेंडू 50 धावा संख्येची पारी खेळताना दिसत आहेत विनय मेहरा. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट, स्वतः संघनायक. पुन्हा एकदा हॅमट केला चेंडू गॅप मध्ये. गॅप शॉट सिलेक्शन प्रॉपर. 4 रन मिळतील या चेंडूवर सुद्धा डीजे. एकोणऐंशी धावा. अजून ही 3 चेंडू शिल्लक. फुल टॉस बॉल आणि त्याच्यावर फुल टोल वसूल करणारे विनय मेहरा डीजे. घेईन 85 धावा 85 रन्स. या टुर्नामेंटचा आतापर्यंतचा सगळ्यात हायएस्ट स्कोर 85 रन्स. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 2 चेंडू. स्ट्राईक वर विनय मेहरा आणि पुन्हा एकदा उचलून खेळतोय, वरून मारतोय 6 रन. डीजे 91 धावसंख्या. विनय मेहरा यांच्यासाठी अजित पांचा यांच्याकडनं 500 रुपये. आणि या ठिकाणी हा देखील वॉट अ शॉट 97. तुफानी फलंदाजीसाठी एकदा ही बॅटिंग आवडलीच आहे सगळ्यांना. मात्र जोरदार टाळ्यांचा गजर करूया. विनय मेहरा 97 वैयक्तिक 73 धावा सागर पाटीलजी. डीजे यांच्याकडून 500 रुपये. अजित पांचा यांच्याकडून 500 रुपये. एकदा जोरदार टाळ्या. या मैदानामध्ये किंग्स ग्राउंड मध्ये उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय एकदा जोरदार टाळ्या होत्या. 73 धावांची तुफानी खेळी. 98 करायचे जिंकण्यासाठी. आणि विपक्षीय संघाचे देखील बघा खेळाडू नक्कीच टाळ्याने गजर करतायत, कारण तितकी चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळतात. एका चांगल्या खेळाडूला
तर रिस्पेक्ट आपण म्हणतो त्या पद्धतीने, आणि हेच आवश्यक आहे. गौतम पाटीलजी यांना आता ऍक्शन मध्ये यावं लागेल. 98 करायचे आहेत 4 ओव्हर्स मध्ये. डीजे करणार आहोत. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. प्रशांतजी पांचाळ जी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला पृथ्वी 11 आणि दुसऱ्या बाजूला असेल एमोगोज फायटर्स. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आहे टॉस का बॉस. आणि कॉइन कुठे आहे निलेशजी? येस. प्रशांतजी पांचाळ यांना दास विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स टॉस का बॉस या ठिकाणी पुढील सामन्याचा नाणेफेक आपण करायचं आपल्या शुभ हस्ते. 73 आहे 73. 73. आता फिल्डिंग प्रशांत पांचाळजी आपल्या शुभ हस्ते टॉस करूया. प्रशांतजी चला फिल्डिंग लावून घ्यायची. सतीश स्ट्रायकर. अठ्ठ्याण्णव धावसंख्येचा पाठलाग करताना बॅटिंगला स्ट्राईक एंडला गौतम पाटील. नॉन स्ट्राईक एंड निलेश निंबाळकर. गोलंदाजी ट्रॅकवर राहुल बांगर. आयकॉन ऑफ द टीम सतीश स्ट्रायकर. पहिला चेंडूवरती ड्राईव्ह केला डीप मध्ये फिल्डर दिलीप कनोजिया. डीके कडून चूक होणार नाहीये. पहिल्या चेंडूवरती सिंगलने खातं खोलताना दिसत आहेत गौतम पाटील. पहिली धाव इथे लिहिली जाईल गौतम पाटीलजी यांच्या स्कोर कार्ड मध्ये. आता स्ट्राईक एंडला निलेश निंबाळकर. बिग मॅन फ्रॉम ठाणे. स्ट्राईक एंडला बॅटिंग करताना दिसतील. समोर गोलंदाज राहुल बांगर पुन्हा एकदा सज्ज होतोय फील्ड मध्ये परिवर्तन करत असताना. राईट आर्म ओव्हर द विकेटने. वाईड यॉर्कर आणि ते बँग ऑन टार्गेट. येतोय तो डॉट बॉल.
2 चेंडू 1 धाव. अजून ही 97 धावसंख्येची गरज मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. लेग कटर चेंडू येतोय तो डॉट बॉल. विनय मेहरा यांची अतिशय सुंदर अशी बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या सत्रामध्ये इंडिव्हिज्युअल 73 रन्स, त्यांनी 73 धावा इंडिव्हिज्युअल काढल्या आणि म्हणून एवढा मोठा स्कोर उभा करायला मदत झाली टीम सतीश स्ट्रायकर टीमला. स्लोअर वन, आता लोअर फुल टॉस, मिळतील 6 धावा. डीजे यांना देखील उतलावं लागेल. ज्या पद्धतीने विनयजी यांना ते मिळालं तो निश्चित तौर पर अब हवा के साथ साथ घटा के संग संग गेंद को बाहर फेंकना होगा. हालांकि 2 गेंदें नहीं मिली थी, लेकिन इस गेंद पर अच्छा प्रहार और लेफ्ट हैंड बैट्समैन को निश्चित तौर पर अब 1-1.5 घंटे नहीं 2 घंटे और यहाँ पर एडवांटेज बनने वाला है. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये मिकी माऊस यांचं सुद्धा आगमन होतं. आता मिकी माऊस जेवून खाऊन आता तोंड पुसत बाहेर येताना दिसतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न तर होता, मात्र आता वाईड यॉर्कर बँग ऑन द टार्गेट. अजून एक डॉट बॉल. पाच चेंडू 7 धावा, 91 धाव संख्येची आवश्यकता. शेवटचा चेंडू. आहा, बॉलला हवा लागतीये फक्त बॅटीची. बॅटीच आणि बॉलच्या मध्ये संपर्क होत नाहीये. येतोय तो डॉट बॉल, येतोय तो डॉट बॉल आणि अंपायर्स बॉल फेकतायत. आता येतोय गोलंदाजी ट्रॅकवर रुपेश पवार, एक पेसर ठाण्यावरून. यांची सुद्धा गोलंदाजी खूप चांगली आहे. अतिशय सुंदर प्रकारे पहिल्या मॅच मध्ये सुद्धा गोलंदाजी केली होती आणि तशाच प्रकारची गोलंदाजीची आवश्यकता या मॅच मध्ये सुद्धा आहे सतीश स्ट्रायकर या टीमला. आणि त्यांच्या खांद्यावर आता पुढची जबाबदारी दिलेली आहे ती विनय मेहरा कॅप्टन यांनी. 3 ओव्हरमध्ये 91 धावसंख्येची आवश्यकता. 91 रिक्वायर्ड ऑफ 18 बॉल्स. 18 चेंडू 91 धावसंख्येची आवश्यकता. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. गौतम पाटील जी स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला निलेश निंबाळकर जी. पहिला चेंडू घेऊन रुपेश पवार राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओहो हो, एवढा या. आता मात्र फिल्डर आहे, येईल तो विकेट. प्राइज विकेट गौतम पाटील जी यांचा विकेट जात असताना पहिल्या ओव्हरच्या नंतर दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती. डीजे दुसरा चेंडू पुन्हा एकदा
ओहो हो, खोलात टाकलेला चेंडू, त्याला फ्लिक केलाय डीप मधून दिलीप कनोजे डीके. आज डीके यांच्यापासून चेंडू लांब जात नाहीये, त्यांच्याचकडे जातोय चेंडू. आणि दुसऱ्या चेंडू नंतर एक रन आता ऍड होताना दिसतीये. विवेक चव्हाण आलाय नवीन बॅट्समन, न्यू बॅट्समन आलाय विवेक चव्हाण बॅटिंग साठी. आणि आता स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा लेफ्टी निलेश निंबाळकर ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा रुपेश पवार. आता स्ट्राईक एंडला निलेश निंबाळकरजी यांना गोलंदाजी टाकेल रुपेश. ओहो हो, पुन्हा एकदा उडवलेला तर आहे तिथे फिल्डर मिस जज करतोय. आता कॅच ड्रॉप, त्याच फिल्डर कडे गेला होता हा चेंडू, मात्र आता होतीये ती कॅच ड्रॉप. पंधरा चेंडू, अजूनही 90 धावसंख्येची आवश्यकता. ओहो हो, वाईड बॉल आहे काय, बोल्ड काढलेला आहे, शॉर्ट डिसमिसल, विकेट. शॉर्ट पिच बॉल होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न, मात्र कोणत्याही प्रकारचा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. येतोय तो डॉट बॉल. आता मात्र थोडीशी मॅच लांब जाताना दिसतीये बॅटिंग करणाऱ्या संघापासून. ओहो, पुन्हा एकदा आता मात्र वॅकेंट एरिया मध्ये चेंडू जाईल. येते ती भरपूर वेळानंतर बाउंड्री. डीजे सपने में मिलती है. ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर आहे 13 रन. अजूनही 85 धावसंख्येची आवश्यकता आहे. होऊ शकतात याही धावसंख्या, पण आता रिंकू सिंगला बॅटिंगला पाठवावं लागेल आपल्याला त्यासाठी. आता गोलंदाजी ट्रॅकवर येतोय तो बुमराह, सायराज झाडे. बॉल
चला पृथ्वी इलेव्हन थोडीशी जागा खाली करायची आहे प्लीज. संदेशजी कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्ही अडथळा आणताय. सायराज झाडे राईट आर्म राऊंड द विकेट. बुमरा ऍक्शन मध्ये गोलंदाजी करणार हा गोलंदाज. पहिला चेंडू आकुर टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, मात्र मागे रुपेश पवार यांच्याकडून मिसफिल्ड होतीये. मिळतील त्या 4 धावा. डीजे चेंडू घेऊन पुन्हा एकदा साईराज राईट आर्म राऊंड द विकेटने. समोर निलेश निंबाळकरजी. ओहो अतिशय वेगाने टाकलेला चेंडू, खूपच वेगाने टाकलेला चेंडू. येतोय तो डॉट बॉल. अशाच प्रकारची गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो हा गोलंदाज. बुमरा ऍक्शन मध्ये हा स्टार्ट घेतो आणि तशाच प्रकारचा रिलीज सुद्धा करतो गोलंदाज सायराज झाडे. या ओव्हरचा तिसरा चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड द विकेटने तयार. आणखीन एक डॉट बॉल. 9 चेंडू 81 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मॅग्निफिसंट कॅच घेताना दिसतेत विनय मेहराजी. योगेश न्यू बॅट्समन इन. ओहो हो यॉर्कर चेंडू, टो क्रशर, विकेटचं पतन. डीजे
शिवजी वाईट चेंडू ओहो लेग स्टिक दांडिकुल बॅटर्स आणि फिल्डिंग टीमच्या चरणावर निवेदन आहे, बाहेर यायचं आहे. बीबीएस ॲग्रेसिव्ह शूटर यांनी आपलं ॲग्रेशन संपवून मॅच तिथे विन दिलेला आहे सतीश स्ट्रायकर यांना. आणि न्यू टीम ज्यांची फिल्डिंग आहे लवकरात लवकर तुम्ही फिल्डिंगचा ताबा घ्यायचा आहे. बॅटिंग टीम तुम्ही सुद्धा आपले दोन्ही बॅटर्स पाठवायचे आहेत बॅटिंगसाठी. डीजे